सोलापूर जिल्हा उपनिबंधक कार्यालयात बार्शीचे उमेश पवार यांच्याकडे डीडीआर पदाचा चार्ज। सोलापूर जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांची पदोन्नतीने अहिल्यानगर येथे प्रादेशिक साखर सहसंचालक पदावर बदली झाली। त्यांच्या जागेवर सहकार खात्याने अजून दुसऱ्या अधिकाऱ्याला नियुक्ती दिली नाही। दरम्यान किरण गायकवाड यांनी तातडीने आपल्या पदाचा पदभार स्वीकारायची सायंकाळी सोडला। त्यांनी सोलापूर शहर उपनिबंधक उमेश पवार यांच्याकडे पदभार सोपवला। सायंकाळी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात नूतन सह निबंधक किरण गायकवाड यांचा सत्कार आणि निरोप समारंभ पार पडला। किरण गायकवाड यांना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भावनिक निरोप देताना प्रभारी जिल्हा उपनिबंधक उमेश पवार यांचे स्वागत केले। उपनिबंधक उमेश पवार हे सुद्धा बार्शीचेच आहेत। नुकतेच त्यांना सहाय्यक निबंधक पदावरून उपनिबंधक पदावर पदोन्नती मिळाली आहे। गायकवाड साहेबांसारखे कर्तव्यदक्ष अधिकारी गेले, गोळे साहेबांसारखे त्यांचा 10 वर्षाचा त्या माणसाचा प्रशासनाचा अनुभव आहे। गोळे साहेब ते त्यांच्या गरजेनुसार गेले, पवार साहेब डीडीआर ऑफिस सुरू केले आहे आणि माघारी डीडीआर ऑफिसला तर कोण आलेलेच नाही। कर्मचारी 2-3 रिटायर होत आहेत। भविष्यात खूप मोठी पोकळी निर्माण होणार। यानंतर मी एवढे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्याबाबत किती त्याची ग्रॅव्हिटी किंवा किती त्याचं फास्ट स्वरूप आहे, कशाला प्रायोरिटी दिली ही जर आपण ठरवलं, आपण वरिष्ठ कार्यालयाकडून जे हे होणार आहे सेन्सिटिव्ह विषय आहे त्याचा आपण कामकाजाचा निपटारा करू शकतो असं मला वाटतं। तरी आता या सर्व अधिकारी कर्मचारी आणि दुसरी एक गोष्ट वैशिष्ट्य म्हणजे आज एवढे अधिकारी असताना कसा मिळेल यासाठी ते सातत्याने धडपड करत असतात, हे आपण सर्वांनी पाहिलेलंच आहे। आता सरांची बदली अहिल्यानगर या ठिकाणी झाली, पण आमची अशी इच्छा आहे की साहेबांनी थोडं जॉईन व्हायचं थांबावं आणि पुनश्च काय चमत्कार होतात ते पाहून परत साहेबासोबत आमचं 3-3.25 वर्षाचा कालावधी याच ठिकाणी सोलापूरमध्ये दुसऱ्या पदावर साखर या ठिकाणी ते यावेत यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। त्याचबरोबर आपले भोळे साहेब यांनी या ठिकाणी पदभार सोडल्यानंतर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित सोलापूर या ठिकाणी प्रशासक या पदाचा अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यभार सांभाळलेला आहे। त्यांच्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप झालेलं आहे। त्याचबरोबर सचिवांचे काही प्रश्न सोडण्यामध्ये त्यांचा हातभार लागलेला आहे। आता त्यांची बदली ही जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक या ठिकाणी झाली। त्यांना पुढील कार्यासाठी त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। याच्या आधी ट्रेनिंगचा जो प्रोग्राम होता तो अटॅचमेंट पुरता मर्यादित होता आणि प्रत्यक्ष जबाबदारीचं जे काम आहे खुर्चीमध्ये बसून ती माझी ही पहिलीच टर्म आहे AR म्हणून। त्यामध्ये प्रत्यक्ष जर पाहिलं प्रोबेशनरी ऑफिसरला जर काही अपार्ट फ्रॉम क्लासरूम ट्रेनिंग काही आवश्यकता असेल तर ती एका चांगल्या सिनियरची आवश्यकता असते, जी की गायकवाड साहेबांच्या रूपात चालवणारे महाराष्ट्रातील एकमेव शिक्षक कोण असतील तर जी किरण सर आहे। काळ्या मातीत हात कुस्करून हिरवं मोती जन्माला घालणारा शेतकऱ्याचा मिसरूट फुटलेला पोरगा स्वतःच्या पायावर उभा राहावा, त्याने फौजदारकीची टोपी घालून आई वडिलांचं दर्शन घेऊन त्याने समाजामध्ये सेवा करण्यासाठी जावं ही एकमेव इच्छा त्यांची असायची आणि म्हणून ते विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा खूप स्ट्रिक्ट असायचे। मी त्यांचा सहकारी म्हणून शिक्षक म्हणून काम केलेलं आहे। मी एक प्रसंग साधा सांगतो आणि थांबतो। मी लग्नाला गेलो होतो। लग्नाला गेल्यानंतर मी ज्यावेळेस पंढरपूरला जायचं, अरे काय म्हणलं, मी ज्यावेळेस पंढरपूरला यायचो ना ते पांडुरंगच बाहेर येतं म्हणलं मला भेटायला। आम्ही दोघं रस्त्यावर भेटतो, नमस्कार होतो, ती त्यांच्या घरी जातात, मी माझ्या घरी येतो। म्हणजे लिटरली मी एवढ्या दिवस पंढरपूरला गेलो पण आणखी मंदिरात काय माणसात देव हा माणसात आहे। माझा कन्सेप्ट असा आहे देवाचा, ज्यावेळेस आपण एखाद्या अडचणीत सापडतो आणि काहीच आपल्याला दिसत नाही, सगळा अंधार असतो, त्यावेळेस कुठला तरी आपला एक मित्र मैत्रीण, त्याच्यानंतर बायको असेल, भाऊ असेल, बहीण असेल, आई वडील, कुणाच्या तरी रूपाने एक जण येतो आणि आपला तो प्रश्न सॉल्व्ह। देव त्याच्या ठाई असतो, देव मंदिरात नसतो, बस एवढंच मला माहिती। जो माणसात देव बघतो काय त्याला देव सगळीकडे दिसतो।
त्यामुळं तो कन्सेप्ट मी घेऊन कायम राहतो की देव सगळ्यामध्ये आहे. आपण सगळ्यांची सेवा करत राहायचो. बरेचसे बँकेची लोक रडताना माझ्याकडे आलेली बरेचसे प्रश्न मी सॉल्व्ह केले. ते मला कायम छान वाटतं की बरेच लोक येऊन मला भेटतात आणि म्हणतात साहेब की तुम्ही आमचं काम केलं होतं. मला आज पण लक्षात नसतं याचं काय काम केलं. कारण काय होतं माहिती आहे का की बरेच लोक येऊन गेले आणि त्यांची जी कामं झालेली आहेत ते प्रत्येकाची काम लक्षात राहत नाही. पण त्यांना एक वाटत असतं की साहेबांमुळे आपलं काम झालं आणि ते डायरेक्ट सांगतात की तुम्ही डायरेक्ट साहेबांना भेटा. हे एक मला खूप छान वाटतं. मी कायम सांगायचो की तुम्ही डायरेक्ट मला भेटायले भेटलं की डायरेक्ट खाली फोन करणे याचं असं काम आहे ते काम करा. मला राहिलेली एक खंत आहे की जी मला थोडीशी राहिली ती म्हणजे एक आहे की सावकारकीची प्रकरणं किंवा सावकारकी जी आहे या जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्याला माझ्या सहाय्यक निबंधकांनी एक तरी धाक टाकावी ही मला कायम वाटतं.